नागपूर शहरात दुचाकीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 32 वर्षीय फिर्यादी राजू मनीराम बागरे राहणार कुंदनलाल गुप्तानगर यांच्या पल्सर मोटरसायकलला सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। घटनास्थळी पोहोचताच फिर्यादी यांनी तत्काळ आग विझवली। तपासादरम्यान समोर आलं आहे की ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणली गेली होती। फिर्यादीचा भाऊ आणि आरोपीचा मित्र गणेश बागरे यांच्यात यापूर्वी वाद झाला होता। त्याच वादाचा राग मनात ठेवून आरोपी शेख अनवर शेख असलम याने फिर्यादीच्या मोटरसायकलला जाणून बुजून आग लावली। या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे 2000 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे। आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। क्षणिक राग आणि त्यातून घडलेला गुन्हा ही घटना दाखवते आहे की वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो, त्यामुळे संयम राखणं गरजेचं आहे। फिर्यादी नामे राजू मनीराम बागरे, 32 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्तानगर यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की दिनांक 1 मे रोजी सकाळी 6 वाजता त्यांची पल्सर गाडी जळत असताना त्यांच्या घराचे शेजारी राहणारे तन्नू नावाचे इसमाने त्यांना येऊन तुझ्या गाडीला आग लागलेली असे सांगितले। त्यावेळेस फिर्यादीने त्यांची गाडीची आग विझवली। त्याबाबत माहिती घेत असताना त्यांचा भाऊ गणेश बागरे याचा मित्र आरोपी शेख अनवर शेख असलम, वय 23 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्तानगर यांनी फिर्यादीचा भाऊ व आरोपीचा मित्र गणेश बागरे याच्याशी त्याचा जो वाद झाला होता, किरकोळ वाद, भांडण झालं होतं, त्यावरून रागात शेख अनवर शेख असलम याने फिर्यादीची पल्सर गाडी जी आहे तिला आग लावून जाळले होते व त्यानंतर फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावरून यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध BNS कलम 326F 115(2), 296 व 351(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात आरोपी शेख अनवर शेख असलम याला अटक करण्यात आलेली असून आज रोजी त्याला माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत।